मंडळी नमस्कार. मी सुजाता जो परिक्रमामध्ये आपलं स्वागत. कालच नववर्ष सुरू झालं आणि सगळ्यांनी काही ना काहीतरी संकल्प केले असतील. आपण आरंभशूर असतो, संकल्प करतो, महिना 2 महिने चालतात. त्यानंतर मग आपल्या रोजच्या रुटीनमध्ये काही ना काहीतरी गडबड होते आणि आपले संकल्प मोडले जातात. त्यामुळे मला तर नेहमी वाटतं की संकल्प हे मोडण्यासाठीच असतात. माझेही मोडतात, सगळ्यांचे मोडतात. पण काही लोक असे असतात की शेवटपर्यंत ते करत राहतात. तर आज मी काहीही बोलण्यासाठी आले नाही. आज मी फक्त तुम्हाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले. इंग्रजी नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही संकल्प अवश्य करा आणि ते कराल ते पाळण्याचा, जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करा. माझा संकल्प खूप वर्षानुवर्ष मी डायरी लिहिते. त्याच्याविषयी मी थोडंसं सांगेन की काही डायरीची पानं मला मिळाली माझ्या घरात, जुनी, म्हणजे माझ्या कदाचित मोठ्या दिरांच्या वेळची असतील ती पानं मी तुम्हाला इथे आता आज कदाचित दाखवू शकेन मी, असं मला वाटतं. पण ती दिसत नाहीत कारण पूर्वी पेन्सिलीने लोकं लिहित असतात, बॉलपेन नव्हती त्यावेळी. खूप जुनी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हिशोब लिहिलेले होते फक्त. आणि डायरीची पानं सुट्टी असल्यासारखी आणि स्पायरल बाइंडिंग कसं आता असतं तशा प्रकारची ती डायरीचा उपयोग खास करून खर्च देण्यासाठी. पण गेली जवळपास 20 वर्ष मी मात्र मॉर्निंग पेजेस या नावाने काही पानं रोज एक पान लिहिते. त्याला मी प्रभात पाने असं मराठी नाव दिलं आहे. आणि मला तो प्रकार इतका आवडला. एक इंग्रजी पुस्तक मी वाचलं रायटर्स वे या नावाचं. आणि त्या पुस्तकात मला असं दिसलं की घराचा कचरा जसा आपण रोज काढतो ना, केरवारे, तसं मनाचा सुद्धा निचरा आदल्या दिवशींचं जे काही सगळं असेल ते काढून टाकायला पाहिजे. आणि ते कसं काढायचं तर ते कुणाशी तरी बोलून नाही, बोलल्याने काही फार फायदा होत नाही, पण लिहिणं. नंतर मग वाचनात जसजसं मी पुढे वाचायला लागले तसं मला कळलं की लेखन ही एक थेरपी आहे. मी लिहायला लागलेली होते ऑलरेडी आणि त्याला असं कळलं की मी ते पुस्तक आणलं, ते वाचलं आणि वाचल्यानंतर मला असं वाटलं की माझं लेखन पूर्ण थांबलं होतं. 6-8 महिने मला काही सुचत नव्हतं. कादंबरी थोडी अर्धवट पडलेली होती. आणि मग मला असं वाटलं ह्याचं काही त्याने असं लिहिलं होतं की तुमचा जो साचलेला लेखनाचा प्रवाह असतो तो या मॉर्निंग पेजेसनंतर चालू होतो. तुम्ही प्रयत्न करून बघा. मग मी वाचल्यानंतर मला असं वाटलं प्रयत्न करून बघूया, नाहीतरी काय एवढं. आणि मग मी साधी वही घेतली आणि त्या वहीमध्ये मी रोज सकाळी काही ना काहीतरी लिहायला लागले. त्यांचं म्हणणं असं होतं की मन मोकळं करणं. तुम्ही काय वाटेल ते, म्हणजे आदल्या दिवशी मी कोणाशी गप्पा मारल्या असेल, भांडले असेल, कुणी मला भेटलं असेल किंवा कोण कसला तरी मला कंटाळा आला असेल, जे काही तुमच्या आयुष्यात जे घडेल ते तुम्ही त्या डायरी म्हणजे तुमची मैत्रिणी, तिच्याशी तुम्ही मन मोकळं करा आणि परिणाम होईल. आणि हा अनुभव आला मला. 10 दिवस झाले मी अगदी, म्हणजे जसा नेम देवळात जायचा असावा ना तशा पद्धतीने मी ते पानं लिहित होते, प्रभात पान. त्यावेळी मी त्याला मॉर्निंग पेजेसच म्हणत होते. नंतर मला प्रभात पानं हे नावं सुचलं कारण गुजराती काही वाचत असताना प्रभात पुष्प नावाचं एक हेडिंग आलं मला. मग मला वाटलं प्रभात पानं चांगलं नाव आहे आपलं आणि मग ती मी लिहायला लागले. तर 8-10 दिवस गेले आणि त्यानंतर मला खरंच वाटायला लागलं की आपण काय मन मोकळं झालं असेल, माहिती नाही नेमकं काय होतं, पण ही थेरपी असणार आहे. आणि मग मी माझी फाईल बाहेर काढली लेखनाची आणि घेऊन बसले. म्हटलं निदान आधी काय लिहिले ते तरी वाचूया. आणि तुम्हाला सांगते त्यानंतर मी ती कादंबरी मग प्रभात पानं लिहिणं चालू होतं, ते मी थांबवलं नाही. आणि मग नंतर मी ती कादंबरी पूर्ण केली, ती प्रकाशितसुद्धा झाली नंतर. तर हा मला आलेला अनुभव. त्यानंतर भीष्मराज बाम नावाचे एक होते, ते नेहमी सदर लिहित असत. त्यात त्यांनी एकदा ते सदर लिहिलं की लेखन ही एक थेरपी कशी आहे अशा पद्धतीचं ते होतं. आणि ते मी वाचल्यानंतर मी त्यांना मेलसुद्धा केला आणि त्यांना सांगितलं की माझाही हा अनुभव आहे आणि मला खूप शेअर करायला आवडतो आहे तुमच्याबरोबर, की फार चांगली थेरपी आहे लेखनाची. तर हे डायरी लिहिणं, आता त्या बाईंनी जे लिहिलं होतं लेखिकांनी किंवा कुठल्या रायटर्स वेमध्ये, दॅट वॉज ओन्ली फॉर रायटर्स, की ज्यांचा लेखनाचा, कलावंतांचा लेखनाचा प्रवाह, लेखनाचा किंवा कलेचा प्रवाह थांबला आहे. आपण म्हणतो बघा त्याला की रायटर्स ब्लॉक किंवा असं काहीतरी आलेलं आहे, त्यांच्यासाठी ते पुस्तक होतं. पण मला असं वाटतं की एकंदर कंटाळ्यावर सुद्धा किंवा मन मोकळं करणं यासाठी सुद्धा हा खूप मोठा भाग आहे ते लिहिणं.
त्यात त्यांनी लिहिलं होतं की तिने लिहिलं होतं की तुम्ही कागद लिहा, 8 दिवसानंतर ते कागद वाचा आणि नंतर फाडून टाका, ठेवून द्या. पण ठेवणं काही बरोबर नसतं, कारण त्यात आपण काही माणसांविषयी सुद्धा लिहिलेलं असतं. मी ठेवले आहेत मात्र ते माणसांविषयी आहे त्याच्यात, तरी मी ते सगळ्या 10, 12, 15 वह्या आहेत माझ्याकडे आता. त्या सगळ्या वह्या आणि त्याच्यामध्ये ललित लेखन थोड्या प्रमाणावर असतं. ते कधी मी गॅलरीत बसलेली असते, तिथलं काही असतं, कधी काही वाचलेल्या विषयी असतं. पण ते प्रभात पानं लिहून मला खूप फायदा झाला. तर या निमित्ताने मी तुम्हाला असं सांगेन की मला डायरी लिहिणं जरी जमलं नाही ना, तरी रोजचं एक वहीचं एक पान मनमोकळं करण्यापुरतं हे लिहायला काही हरकत नाही. आपण थोड्या दिवसानंतर तुम्ही कंटाळाल सुद्धा, आणि काही कंटाळायला काहीच हरकत नाही. आता जसं मी म्हटलं, संकल्प हे मोडण्यासाठीच असतात, मोडून टाकायचे. पण उत्साहाने तेवढे तेरड्याचा रंग 3 दिवस का होईना, पण आपण तो करतो, आपल्याला ते आवडतं. आणि काय सांगायचं यावर्षी अमुक अमुक करणार आहे. तर हे चांगलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. आणि हे तुम्ही जे काही संकल्प केले असतील ते नक्की पाळा, त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. आता मी थांबते. आता मी दर आठवड्याला येईन असं नाही, आज नववर्ष सुरू झालं म्हणून मी आले. पण यानंतर कदाचित माझं दर गुरुवारी काही येणं होणार नाही, कारण दुसरी काही कामं माझ्या नजरेसमोर आहेत, ती मी करणार आहे. महिन्यातनं एखादा मात्र मी नक्की येईन असं मी ठरवलं आहे, काही वाचून झाल्यानंतर. कधी येईन, 2 वेळा वगैरे सुद्धा येईन, पण सांगता नाही ना. आतापर्यंत कसं गुरुवारचं सातत्य मी ठेवलं होतं, ते माझ्याकडूनच मी आता थांबवते सातत्य. आणि जेव्हा जमेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेन. गुरुवार असं नाही, जेव्हा मला आवडेल तेव्हा मी टाकेन. आज 1 तारीख असल्यामुळे मी आज टाकते. आता मी इथे थांबते. धन्यवाद.